आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. दादा, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. महापालिकेच्या 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काय सांगाल? बिलकुल, या कार्यक्रमाचं स्वागत आहे. कारण खूप दिवसांनी अनेक गावागावातले कार्यकर्ते अशा पद्धतीनं निवडणुकांची वाट पाहते. एक पिढी खरं तर याच्यातून गारद झालेली आहे, परंतु आता त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु निवडणुका होणं आवश्यक होतं. प्रशासक कित्येक दिवसानं महानगरपालिकेत राज्य करतात. कोणत्या का पक्षाचं होत नाही, महापौर तिथं बसला पाहिजे, नगरसेवक निवडून आले पाहिजे, ही भूमिका आमची सातत्यानं राहिली. कारण हे जनतेचं राज्य आहे, जनतेनेच चालवलं पाहिजे, प्रशासकांनी आयुक्तांनी वगैरे नाही चालवलं पाहिजे. आणि म्हणून या निवडणुकांचं स्वागत आहे. शिवसेना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात सगळ्या महापालिकेत सक्षमतेनं सगळ्यांना सोबत घेऊन लढण्याचा प्रयत्न करते आणि निश्चित त्याच्यात यश मिळेल. पुढची रणनीती कशी असणार आहे? म्हणजे युती आघाडी करणार आहात, मग काँग्रेस आहे, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, कसं स्थान देणार आहात? जागा वाटप कसं असणार आहे? मी सांगितलं ना तुम्हाला, सगळ्यांना सोबत घेऊन आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, यांची जी मस्ती या महाराष्ट्रात माजलेली आहे ही जिरवणं महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. ती भूमिका शिवसेना निभावेल. परंतु कुठेतरी विरोधकांकडून असं म्हटलं जातं की उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना थोडी कमजोर आहे आणि त्यांना आम्हाला काही एवढं भारी असणार नाही. मला असं वाटतं निवडणुकीत ह्या सगळ्या कमजोर कोण आणि मजबूत कोण, मी पण म्हटलो मी खूपच मजबूत आहे, ते म्हटले आम्ही कमजोर आहे, याला अर्थ नाही. या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या मतदानातून दिसतील. नुसत्या उगाच तुमच्याकडं पैसा आहे, अडका आहे, सत्ता आहे, संपत्ती म्हणून मजबूत होत नसतात. असं बेडक्या आणून बळजबरी कधी फुगा फुटेल, एखादी टाचणी लागली तर भरोसा नाही आहे. जनता निश्चित उठाव करेल आणि यांना विरोध करेल आणि शिवसेनेच्या मागे, मान्य उद्धवजींच्या मागे आणि महाविकास आघाडीच्या मागे जनता राहील. महत्त्वाची महापालिका मुंबई आहे. मुंबईकडे कसं लक्ष देणार तुम्ही? मुंबई महापालिका ताब्यात ठेवणार आहात? तुमच्या ताब्यात येईल? बिलकुल ताब्यात राहिलेली, ताब्यातच राहील. येणाऱ्या काळातसुद्धा मुंबई महापालिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे. प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक बूथपर्यंतची रचना शिवसेनेची संघटनात्मक मुंबईमध्ये आहे. आणि मला असं वाटतं मुंबई सक्षमतेनं शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल. आता निवडणुका म्हणजे 29 महापालिका आहेत आणि अनेक वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत. त्याच्यामुळं उत्साह या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. उद्धव साहेब किंवा आदित्य साहेब या निवडणुकीला बाहेर निघणार आहेत, प्रचारसभा घेणार आहेत का? बिलकुल घेतील. उद्धवजी या निवडणुकीत महाराष्ट्रात फिरतील, सगळीकडे पोहोचतील, संभाजीनगरात सुद्धा येतील. नक्कीच ते होते नेते अंबादास दानवे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.